बोगस खतांची विक्री केल्याने जालना जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील शेतपिके जळून नष्ट झाली आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि परतूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ही बोगस खते खरेदी केली होती. गुजरात राज्यातील सरदार या कंपनीची ही खते असून यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांचा पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, तसेच संबंधित कंपनीवर तसेच विक्रेत्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. नमस्कार, मी राजभाऊ रामकृष्ण बिडवी, राहणार सातोना, तालुका परतूर, जिल्हा जालना. सरदार कंपनीचं पोटॅश घेतलं होतं, ती पिकांना घातलं. त्याच्यापासून केळी व टरबूज या पिकाची नुकसान झाली व पपई त्यातमध्ये, नंतर कापूस जळून खाक झालेला आहे माझा. कृषी विभागाने याच्यावर दखल घ्यावी व कंपनीवर व विक्रेत्यावर लक्ष ठेवून कारवाई करावी. माझे फार नुकसान झालेलं आहे. माझा याच्यावर 1.5 लाख रुपये खर्च झालेला आहे. टरबूज आणि केळी आणि पपई या पिकावर 1.5 लाख रुपये खर्च झालेला आहे. पीक जळून चाललेलं आहे. याच्यावर सरकारनं दखल घ्यायला पाहिजे व कृषी खात्याने दखल घ्यायला पाहिजे. कंपनी आणि दुकानदार या दोन्हीवर बी दखल घ्यायला पाहिजे. भोकरदन येथील एका पडीक विहिरीमध्ये या बोगस खतांची विल्हेवाट लावल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती. यामुळे कृषी विभाग देखील खडबडून जागा झाला असून संबंधित विक्रेत्याविरोधात भोकरदन येथील पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल झाला आहे. संदीपान विठ्ठलराव बिडवे, राहणार सातोना बुद्रुक, तालुका परतूर, जिल्हा जालना येथील रहिवासी आहे. मी यावर्षी कापूस या पिकाला 20-013 आणि सरदार या कंपनीचे PDM पोटॅश पेरले आहे. PDM पोटॅशमुळे माझा संपूर्ण 15 एकर कापूस जळून गेला आहे. तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी ही नम्र विनंती. संबंधित प्रकरणामध्ये शेकडो हेक्टर शेतजमिनीवरील शेतपिके जळून नष्ट होत असून या शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे पंचनामे आता सुरू झाले आहेत. तसेच संबंधित कंपनीचा मालक गणेश गवते याच्या विरोधात भोकरदन पोलीस स्थानकामध्ये FIR देखील दाखल झाला आहे. संबंधित प्रकार उघडकीस आल्यानंतर आता प्रशासन कागदी घोडे नाचवत असून शेतकऱ्यांना मात्र ठोस कारवाईची अपेक्षा आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न देखील शेतकरी विचारत आहेत. हजारो हेक्टर शेतीचं नुकसान करणाऱ्या संबंधित कंपनीवर आणि त्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई होणार का आणि संबंधित शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून आर्थिक भरपाई मिळणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.